विशाल कोळी यांच्यावरती मोठा तडाखा धाडलाय. पाहूया मैदानाच्या आतमध्ये पुढे एकदा विशाल कोळी सज्ज झाले. ऑन स्ट्राईक सचिन बर्गे. हो यावेळेस पुन्हा एकदा हो त्या ठिकाणी आपण पाहतो नितीन यांचा प्रयत्न होता झेल घेण्याचा दरम्यान ते झेल मैदानाच्या आतमध्ये ड्रॉप झालाय. स्कोरकडचा एकदा फटका पण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये अगदी तिथे मात्र पॉईंटच्या दिशेमध्ये पूर्ण झोकवून दिले स्वतःला आणि मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय 2 धावा ज्या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतील ऍड होतील आणि धावफलकावरती धावा येत आहेत त्या तब्बल 6 धावा ज्या धावफलकावरती आहेत. हो स्विच केलाय रिवर्स उलटा पुलटा सचिन बर्गे आता थांबणार नाहीयेत कारण त्यांना माहित आहे मी देखील आलोय चाकण खेळवणं मला देखील इथे जिंकायचं आहे. आपण पाहतो मित्रांनो मैदानाच्या आतमध्ये जर पाहायला गेलं ना तर या ठिकाणी आम्ही पाहतो खऱ्या अर्थाने एक चांगलं देखील आयोजन नियोजन भावी नगरसेवक चषक जे तुम्हाला फ्लेक्स दिसत आहेत ना ते येणाऱ्या कालावधीमध्ये आपण पाहतो नगरसेवकाच्या भूमिकेमध्ये दिसणार आहेत. नगरसेवक म्हणजेच काय तर जनसेवक जनतेचं हित पाहणारा जनसेवक म्हणजे नगरसेवक. अगदी आम्ही पाहतोय प्रत्येक फ्लेक्स वरती यावेळेस देखील तिथे सुंदर फटका ठोकलाय जरूर आणि बॉल बघता बघता जाऊन पोहोचेल सीमारेषेच्या बाहेर 4 रन चौकार. नक्कीच आपण पाहतोय ज्याप्रमाणे तुमच्यापर्यंत नियमावली पोहोचवली जाते जसे 2 संघ विजय प्राप्त झालेत मावळ टेनिस क्रिकेट असोसिएशन विरुद्ध मावळ टेनिस क्रिकेट असोसिएशन असेच ते काही म्हणजे मावळचे 2 हाफ झालेत तर 2 हाफ विरुद्धच मॅच होईल आणि 40+ हाफ वर्सेस 40+ हाफ असंच राहणार आहे. चांगला फटका पाहायला मिळाला तिकडे मात्र मिड विकेट क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक तैनात आहेत. एक सिंगल मिळाली आणि एका सिंगलच्या मदतीने स्कोर कार्ड पुढे सरसवलं जात आहे. धावफलकावरती धावा येत आहेत त्या 15 धावा. षट क्रमांक मैदानाच्या आतमध्ये जे संपलं जात आहे आपण पाहतोय एक बॉल बाकी असेल सर मला वाटतंय जे सर ओके एक बॉल बाकी आहे आणि नक्कीच आम्ही पाहतो मित्रांनो मैदानाच्या आतमध्ये जर पाहिलं गेलं ना आपण काय चर्चा करत होतो विचार त्यांचाच करा जे तुम्हाला सन्मानित करतात जे तुम्ही तुमचा आदर करतात. नक्कीच हो यावेळेस विकेट करण्याच्या नादामध्ये होते बॅटर्स पप्पू यांच्या बॅटवरती चेंडू तर येऊ शकला नाहीये. डॉट बॉल आलाय पहिल्या षटकाची होईल समाप्ती आणि धावफलकावरती धावा आहेत त्या स्थिर 15 धावा पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर. पुन्हा एकदा बंद जाऊया मैदानाच्या आतमध्ये षटक क्रमांक जे सुरू असताना आपल्याला पाहायला मिळतोय. दुसरं आई एकवेरा माता स्पोर्ट्स क्लब अर्थातच वसई 11 यांच्या संघातील गोलंदाज राजेश
हो समोरच्या बाजूस फटका खेळलाय जरूर तिकडे मात्र आपण पाहतोय कोणताही क्षेत्ररक्षक नाही चेंडू हसत हसत निघून जातोय ब्लॅक साइड स्क्रीन वरती आदळतोय 4 रन चौकार. नक्कीच थँक्यू डीजे केला इशारा जाता जाता अमर सरांनी त्या ठिकाणी आपण पाहतो सांगत असेल सर नक्कीच एवढी मोठी आणि मानाची स्पर्धा आहे. ओहो यावेळेस देखील बिगचा कव्हर शोधलाय तिकडे देखील नो मॅन्स लँड आणि नक्कीच कित्येकदा मी देखील पाहिल्यात मोठमोठ्या स्पर्धेमध्ये अमर साठे सर अशा मेंढपांच्या भूमिकेमध्ये असताना इकडनं सचिन बर्गे खेळत असताना अशा प्रकारची पॉवर प्ले P1 P2 च्या षटकामध्ये अनेकदा फटकेबाजी आली आहे बरोबर ना. नक्कीच आज देखील तेच करतायत जुना खेळ जिवंत जागा करतायत फटकेबाजी चौफेर कधी स्ट्रेट डाईव्ह कधी लॉंग ऑफ मिड विकेट कधी पॉइंट कधी आपण पाहतोय एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने असे चौफेर फटकेबाजी चालू आहे. धावफलकावरती 23 धावाच्या धावफलकावरती आलत राजेश गोलंदाजी मार्क वरती आहे. यावेळेस देखील चांगला फटका खेळला जरूर दरम्यान दूरवरतून क्षेत्ररक्षक चेंडूपर्यंत येतात चेंडूला हात लागतोय दरम्यान इथे मात्र एक सिंगल आली दुसरा धाव्याचा प्रयत्न धावाची संधी फेकी थोडीशी अस्तव्यस्त पाहायला मिळाली. या दोन धावाच्या मदतीने धावफलकावरती आपण पाहतोय धावाच्या जाऊन पोहोचतायत 25 या आकड्यावरती. तुमचे स्कोरर मित्र विजयजी साबळे अगदी सकाळच्या सत्रापासून एक अचूकता त्यांच्याकडे आहे. हो यावेळेस इथे देखील फटका सुंदर आहे ताकद आहे फटक्यामध्ये परंतु फटका फसलाय ताकद फसलीये वैभवनं टिपलाय झेल फलंदाज ठरलाय फेल सचिन बर्गे होत आहेत आउट विकेट आली या मैदानाच्या आतमध्ये पहिली विकेट गॉन. सासरे बॉ थँक्यू डीजे. नक्कीच अशा जुन्या प्रकारची गाणं जेव्हा पंचांच्या कानावरती पडतं ना तेव्हा मात्र त्यांचे खांदे आपोआपच हलू लागतात कारण ही गाणी जी आहे ना जुनं तेच सोनं म्हटलं जातं. त्या गाण्याने नक्कीच कल्लोळ केला होता ओल्ड इज गोल्ड परंतु नक्कीच आपण पाहतो अमर साठे सरांना दिल खुश करणारी डीजेने गाणी लावली मनापासून धन्यवाद आहे. इकडे आम्ही पाहतोय जय सरांना दुसऱ्या बाजूला मेंढपांच्या भूमिकेमध्ये परंतु कित्येक मोठमोठ्या स्पर्धेमध्ये देखील अमर साठे सरांची नावाची ख्याती राहिलेली आहे. साठे स्पोर्टचे मालक आहेत आणि सातत्याने विचार केला तर येणाऱ्या कालावधीमध्ये काही झालं तर होईल परंतु आपण जर विचार केला ना तर इथे एकच विचार करूया खऱ्या अर्थानं एक चांगलं क्रिकेट ज्यांनी जोपासलंय ना ते नवीन बॅटर्स आलेले आहेत. अमर उर्फ सोन्या गोरे हे देखील नाव मित्रांनो या क्रिकेट टेनिस क्रिकेट विश्वासाठी नोकर नाही आहे. कानेवाडी गावामध्ये जेव्हा हा खेळाडू खेळण्यासाठी यायचे ना तेव्हा एकदा मॅच सुरू होती 6 बॉलमध्ये 5 षटकार मारून आपल्या खेळपट्टीला नतमस्तक होणारा खेळाडू कोण आहे तर तो अमर उर्फ सोन्या गोरे आहेत. हे लक्षात ठेवायचं हे विसरून चालणार नाहीये कारण आज तोच खेळ आठवावा लागेल. आता 40+ आहेत. सन्मानपूर्वक चेंडूला सन्मान दिला तिथे आपण पाहिले गेले तर धाव घेऊन दिली नाहीये आणि आपण पाहिले गेले तर सुंदर असं क्षेत्ररक्षण करत असताना आपल्याला पाहायला मिळतात वैभवने कॅच देखील पकडलाय आणि जसं कॅच नाही तर हे क्षेत्ररक्षण पाहिल्यानंतर असं वाटतं की तो अगदी एखादी शिकार कसा एखादा वाघ किंवा सिंह शोधतो ना त्याचप्रमाणे तो शोधतोय शिकार. अकुटप्याचा बॉल होता तिथे मात्र क्षेत्ररक्षक गॅप मधनं भरपूर थोडस दूरवरती होता तो चेंडूला कलेक्ट करतोय दरम्यान इथे पाहिलं गेलं ना तर एक सिंगल आली आहे. मित्रांनो खेड तालुक्यातील आणि मावळ तालुक्यातील जर विचार केला ना प्रत्येक जण गरीब कुटुंबातून पुढे आलेला खेळाडू आहे आणि क्रिकेटने त्याला एक मोठी उंची दिलेली आहे. क्रिकेटने म्हणण्यापेक्षा मावळ तालुक्यातील प्रत्येक खेळाडूला उंची देण्याचं काम
हे मावळ टेनिस क्रिकेट विश्वाने केलेलं आहे, मावळ टेनिस क्रिकेट असोसिएशनने केलेलं आहे. कारण तिथे आपण पाहिलं गेलं ना मित्रांनो, तर नक्कीच प्रत्येकाला काही खेळाडूंना गावची टीम नव्हती, गावचे संघ देखील नव्हते, परंतु अध्यक्ष साहेबांनी प्रत्येक खेळाडूला विभागून दिलं, समान ताकदीच्या संघ बनवले आणि त्या नियमांमध्ये आपण नक्कीच पाहतो मावळ टेनिस क्रिकेट असोसिएशन. नक्कीच 26 धावा धावबलकावरती आहेत, एक गडी बाद झालाय, 2 षटकं संपलीत. ऐकूया डीजे सॉन्ग. थँक्यू. आपण पाहतो मित्रांनो मैदानाच्या आतमध्ये चर्चा सुरू होते आपली. 26 धावा आहेत. जसे सचिन बर्गे माघारी गेले तसं धावेला कुठेतरी अंकुश लागलाय, थोडीशा धावा कमी होत चालल्यात. अकुट टप्प्याचा बॉल होता, फटका तर खेळला जरूर, क्षेत्ररक्षक तिकडे आहेत तैनात दरम्यान इथे मात्र आपण पाहतोय आणि इथे काय अगदी आपण पाहणार आहोत, झेल मैदानाच्या आतमध्ये ड्रॉप झालाय, चेंडू सीमा रेषेच्या पार जातोय आणि हा आलेला अमर गोरे यांचा ब्रँडेड क्लास चौकार. थँक्यू डीजे, धन्यवाद. आपण पाहतोय मित्रांनो मैदानाच्या आतमध्ये विचार करूया गोलंदाजी मार्क वरती गोलंदाजाला मी पाहतोय, विचार करतो मित्रांनो, एक चांगलं देखणं असं आयोजन नियोजन बहरदार आणि या आयोजन नियोजनाचं सर्व श्रेय संभाजीदादा थेवरकर असेल, उमेशजी नायडू असेल, साजिदभाई तांबोळे असेल. हो यावेळेस अगदी शेवटच्या मोमेंटला चेंडूला फक्त दिशा दिली आहे. हो पडझड पाहायला मिळाली आहे, चेंडू अडवला गेलाय आणि तद्वरती आपण पाहतोय धावबलकावरती 2 धावा ज्या धावबलकावरती पडून पूर्ण होतील, या 2 धावेच्या मदतीने स्कोर कार्डवरती धावा आपल्याला पाहायला मिळतील. 32 धावा ज्या धावबलकावरती आहेत, 32 रन्स, लॉस ऑफ दी 1 विकेट्स. यानंतर सेकंड इनिंग जी होणार आहे ना, त्यामध्ये मात्र रोमांच थरार उभा राहील, कारण इथे दोन्ही संघ ताकदवान आहेत. चांगला फटका पाहायला मिळाला मैदानाच्या आतमध्ये दरम्यानच्या कालावधी धावा आपण पाहतोय. एका हाताच्या साहाय्याने चेंडूला कलेक्ट केले जाते, एकच सिंगल मिळते, एका सिंगलच्या मदतीने स्कोर कार्ड पुढे सरसवलं जाते. धावबलकावरती येत आहेत आतापर्यंत 33 धावा. षटक क्रमांक जे सुरू आहे तिसऱ्या क्रमांकाचं. धावा इथे गोळा करणं खूप महत्वाचं राहणार आहे, आपण पाहतोय. मैदानाच्या आतमध्ये जर विचार केला, सर्व भावी येणाऱ्या काळातील नगरसेवक आहेत, ज्यांनी खऱ्या अर्थानं जनतेच्या हितासाठी जनसेवक म्हणून आतापर्यंत काम करत आलेले आहेत, ते देखील आपल्याला बघायचंय. लोअर फुल असेंड होता, इथे मात्र फटका फसलाय, पुन्हा एकदा वैभव डाऊन दी बॉल झालाय आणि सोपा झेल टिपलाय, फलंदाज होईल बाद, पप्पू जाईल माघारी, ओयुटी आउट. थँक्यू. आपण पाहतोय मित्रांनो शांत प्रकारचं हे वातावरण, तिथे मैदान देखील आता थंड पडायला सुरुवात झाली आहे, कारण पूर्णपणे धावेंपासून अंकुश लावल्याचं काम आता मात्र केलेलं आहे. जेव्हापासून आपण पाहतोय ऑन स्ट्राईक आलेले सचिन बर्गे यांना मी पाहिलं, तिथे धावा भरपूर येत होत्या,
परंतु कुठेतरी धावा मात्र स्टॉप झाल्यात. एकेरी दुहेरी एखादा दुसरा चौकार आला तर येतो, नाही तर एकेरी दुहेरी धावाने धावपलक पुढे सरजवलं जाते. पीव्हीएन चाकण खेड 11 यांच्या विरोधामध्ये गाठ पडली जाते. आई एकवीरा माता स्पोर्ट्स क्लब वसई 11 वसई टीमला. याआधी देखील त्यांनी एक चांगली मॅच जिंकलेली आहे जरूर, परंतु ही मॅच देखील तितकीच महत्वाची असणार आहे. दोन बॉल बाकी आहेत सर. दोन बॉल बाकी आहेत ना. यावेळी साधारण पट करण्याचा प्रयत्न होता दरम्यान इथे पाहिले गेले तर नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहेत. क्रिकेटसाठी अगदी आपण पाहिलं गेलं ना, अतोनात प्रयत्न करणारं व्यक्तिमत्व शुभऊ मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत. परंतु या मॅच मध्ये त्यांना देखील आता स्वतःला सिद्ध करावं लागेल. जुनं क्रिकेट थोडस जाग करावं लागेल. यावेळेस आडवा बॅटने स्ट्रोक दाखवला मिड विकेट क्षेत्रामध्ये दूरवरती वैभव. वैभवच्या डोक्यावरनं चेंडू मुसुंडी मारतोय, सीमारेषेच्या पार जातोय. दुसऱ्या टप्प्याला आलेला आशुभाऊंचा ब्रँडेड चौकार. आ आ आ आ ओ ओ आ आ ओ ओ ओ ओ थँक्यू. नक्कीच आम्ही पाहतो या स्पर्धेसाठी, आम्ही पाहतोय ज्यांनी खरं तर युट्यूब सौजन्य केलंय असे भावी नगरसेवक सन्माननीय संदीप भाऊ परंडवाल, गणेश भाऊ विदाटे नक्कीच या स्पर्धेचा युट्यूबच्या माध्यमातून थेट आनंद घेत आहेत. दोन्ही मान्यवरांचं मनपूर्वक स्वागत आहे. 37 धावा ज्या धावफलकावरती आहेत दोन गड्यांच्या मोबदल्यामध्ये. अजूनही 12 बॉलचा खेळ जो बाकी असणार आहे, 12 बॉल मध्ये येणाऱ्या धावसंख्येत किती भर पडली जाणार किंवा एखादा मोठे विकेट यायला सुरुवात झाली तर काय होईल सांगता येणार नाही. तर वैयक्तिक पहिला आहे, सांघिक चौथा आहे, षटक घेऊन येत आहेत शैलेंद्र घोडेकर. आपण पाहतोय शैलेंद्र घोडेकर बॉलिंग ट्रॅक वरती सज्ज झाले. चला थोडीशी वेळ वाचवा मित्रांनो. वसई 11 टीम एवढा वेळ नाहीये 52 आपल्याकडे. हो यावेळेस अगदी पाहिलं गेलं तर टप्पा बनल्यानंतर थोडस इष्टांवरतून जाणारा चेंडू अमर गोरे यांच्यासाठी डॉट बॉल आपल्याला जो पाहायला मिळतोय. 37 धावाच्या धावफलकावरती मैदानाच्या आतमध्ये आहेत. पुन्हा एकदा आपण पाहूया गोलंदाज तयार आहेत. ओहो यावेळेस टप्पा बॉल आणि टप्पा बॉलला पाठवलंय लांबच लांब. हाय खेड तालुक्याचा हवाई फायर बिग सिक्सर अमर गोरे यांचा क्लास बॅटिंग एंड झकास षटकार. थँक्यू. नक्कीच अगदी पाहिलं गेलं मित्रांनो तर एक मोठा फटका अमर गोरेने मारलाय जरूर, पण तिथे बॅट चेंज करण्याचं काम शुभवने केले. कारण त्यांना माहित आहे आता काही शेवटचे चेंडू शिल्लक आहेत. शेवटच्या षटकामध्ये जेवढी स्ट्राईक भेटेल त्याच्यावरती फक्त मोठा बिगिट खेळायचा आहे. आणि नक्कीच आपण पाहतोय आता अमर गोरे देखील बिगिट खेळायला तयार झालाय. 43 धावाच्या धावफलकावरती आतापर्यंत आल्यात. यावेळेस देखील विकेट करण्याच्या प्रयत्नामध्ये होते, परंतु थोडंसं दूरवरती टाकलेला चेंडू आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये. इथे पाहायला मिळेल एक धाव देऊन जाईल एका धावेच्या मदतीने धावफलक पुढे सरसावलं जात आहे. 44 रन्स लॉस ऑफ द 2 विकेट्स. 44 धावाच्या धावफलकावरती आहेत दोन गड्यांच्या मोबदल्यामध्ये.
पण एकदा आपण पाहणार आहोत गोलंदाजी मार्कवरती शैलेंद्र घोडेकर तयार होत आहेत. आई एकवेरा स्पोर्ट क्लब वसई 11. ओहो, याआधी देखील आम्ही सांगितलं होतं त्यांनी बॅट चेंज का केली असावी. एखादा जरी आला ना तरी मला बिगीट करायचंय, माझ्या संघाचं खातं पुढे न्यायचंय आणि तेच केलंय. इथे देखील पाहायला मिळेल आपल्याला आशु भाऊंचा कडक प्रहार. हा आलेला ब्रँडेड बॅटमधनं चौकार. 4 धावा. थँक्यू डीजे. 48 रन्स. बॅट चेंज करण्याचं नक्कीच आपण रिझन पाहिले. रिदम जो भेटला ना आता तो कशा रीतीने भेटणार आहे ना ते देखील आम्हाला बघायचंय. थोडासा गती परिवर्तक टाकलेला चेंडू आपण पाहिला मैदानाच्या आतमध्ये. डॉट बॉल येताना पाहायला मिळेल. इथे जर पाहिलं गेलं तर चेंडू डॉट आलाय. 48 धावाचे धावले करते आहेत दोन गड्यांच्या मोबदल्यामध्ये. चौथं षटक जे प्रगतीपथावरती सुरू असताना आपण पाहतोय. या दरम्यान इथं मात्र चांगला फटका खेळायचा होता. आपण पाहतोय चेंडू मैदानाच्या आतमध्ये जर पाहिलं गेलं तर एक धाव देऊन जाईल आणि एका धावेच्या मदतीने स्कोर कार्ड पुढे जाईल. 49 धावाच्या धावबलकावरती आहेत. आता उर्वरित शेवटचे 6 चेंडू बाकी आहेत. 6 चेंडू मध्ये किती धावा होणार हे देखील आपल्याला बघायचंय. तोपर्यंत ऐकत राहा छोटासा डीजे ब्रेक डिझाईनला. शेवटच्या आपण पाहतोय पहिल्या डावातील 6 चेंडू बाकी आहेत. संदीप गोलंदाजी मार्क वरती शेवटचे 6 चेंडू टाकण्यासाठी समोर आशु भाऊ. ओहो, यावेळेस देखील पाहायला मिळालाय वेगवान फटका पाहतोय. हा आहे आशु भाऊंचा पॉवरफुल सक्सेसफुल ब्युटिफुल षटकार. थँक्यू. एक तर आलाय. आणखीन एक हवाई सफर हवाई यात्रा. परंतु इथे चेंडू मैदानाच्या आतमध्ये अडवला गेलाय. आपण पाहणार आहोत मैदानाच्या आतमध्ये जर पाहिलं गेलं तर आपण एक धाव त्या ठिकाणी नक्कीच आपण पाहिलं गेलं तर मिळाली आणि एका धावेच्या मदतीने धावबलकावरती वाढ होती. स्कोर कार्ड वरती 56 धावा आहेत. ओहो, यावेळेस उंच पुरा हवाई तडाखा हवाई फायर आणि हा बॉल सरळ खेळाडूच्या हातामध्ये विकेट आलीये. अमर गोरे यांची जाईल माघारी पवेल यांच्या दिशेने वाट आणि फलंदाज झालाय बाद. विकेट.
थँक्यू डिझे. आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये या षटकातील 3 चेंडू बाकी आहेत तर नवीन फलंदाज बॅटिंग साठी दाखल झालेत. विशाल नक्कीच आपण पाहायला गेले तर दरम्यान इथे आपण पाहणार आहोत इथे मात्र फलंदाज होईल बाद आणि इथे देखील मैदानाच्या आतमध्ये जावं लागतंय माघारी. विकेट आली आहे. सुमेध आपण पाहतो मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करण्यासाठी आले कित्येकदा मोठमोठ्या स्पर्धेमध्ये आपण पाहिलं यांना देखील यावेळेस विकेट करण्याच्या प्रयत्नामध्ये होते. एक सिंगल त्या ठिकाणी मिळते. दरम्यान इथे पाहिलं गेलं तर एका धावेवरती समाधान मानावं लागतंय. इथे आपण पाहणार आहोत एका धावेच्या मदतीने स्कोर कार्ड पुढे जात आहे. 57 धावाच्या धावफलकावरती मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत. या दरम्यान आपण पाहतोय सुंदर रीतीने चेंडू टाकून दिलाय. दरम्यान तिथे पाहिलं गेलं तर एक सिंगल मिळतीये. एका सिंगलच्या मदतीने आपण पाहतोय पहिली इनिंग पहिला डाव संपला जातोय आणि पहिल्या डावाच्या समाप्तीनंतर धावफलकावरती बनवल्या गेल्यात 58 धावा. विजयासाठी टार्गेट ठेवलंय 59 धाव्यांचं. आई एकविरा माता स्पोर्ट्स क्लब वसई 11 वसई या टीम साठी कशा रीतीने चेस करणार हे देखील बघायचंय की रोखून धरणार चाकण खेड टीम. आता हेच पाहायचं बाकी आहे. मैदानाच्या आतमध्ये येणारा काळ आणि वेळ सांगून जाईल. तुम्ही कुठेही जाऊ नका. पाहत राहा क्रिकलाईफ च्या माध्यमातून भावी नगरसेवक चषक 2025.
थँक्यू डीजे. चहूवेद ज्ञानेशाही शास्त्री कारण 18ही पुराणी हरिसी गाती मंथोणी नवनीता तैसेची अनंता वाय व्यर्थ कथा सांडणे मार्गो. मंडळी पुढे आहेत आपलं सर्वांचं या सायंकाळच्या सत्रामध्ये अचानक वाईज आयोजित भावी नगरसेवक चषक 2025 मध्ये स्वागत करतो आणि घेऊन जातो आजच्या दुसऱ्या फेरीतील दुसऱ्या मॅच कडे. गोलंदाजीसाठी गोलंदाज मैदानामध्ये बघायचंय. गोलंदाजाचं नाव कळवायचंय मला वाटतं पप्पू पप्पू लोंढे. षटक क्रमांक पहिला हाताळीसाठी पहिलाच बॉल बैठक स्ट्रोक मिड विकेटला चेंडू जरूर आपण पाहतो तिथे खेळलाय. क्षेत्ररक्षक आहे तिथे चेंडूला कव्हर करतील आणि तोपर्यंत एक सिंगल इथे घेतली जाईल. सुयोग नॉन सेकंडला आपण पाहतोय मैदानाच्या मध्ये नक्कीच आता जाऊन पोहोचेल. पप्पू लोंढे षटक क्रमांक हाताळतोय. वैभव स्ट्रायकर तयार असेल. यापूर्वीची मॅच काय जबरदस्त रंगली होती. 2 चेंडू 8 धावांची गरज असताना मात्र 2 चौकार देखील या टीमने मात्र लगावले. पप्पू लोंढे दुसऱ्या बाजूला आपण पाहतो मैदानामध्ये नक्कीच असेल तो आता वैभव. त्यावेळेस खोलवटप्याचा बॉल पुढे एकदा मनगटाच्या साह्याने वळवलाय बॉलला. एक सिंगल येताना जी आपल्याला पाहायला मिळाली. एका धावेच्या मदतीने स्कोरबोर्ड आता पुढे जाईल. धाफलकावरती धावा ज्या आहेत त्या 2 धावा धाफलकावर आहेत. पप्पू लोंढे पुढे बघायच्या वेळेस तयार असतील. मैदानामध्ये षटक क्रमांक अगदी पहिल्या प्रगतीपथावर असताना ओहो यावेळेस फुल टॉस नीट होता. चेंडू पडला. थोडीशी दिशा बदलली तिथे. खेळाडू थोडेसे आपण पाहिले गेले तर नक्कीच मी म्हणेल गाफील राहिले. तीनही खेळाडू चेंडू सोबत थोडेसे खेळतायत आणि पाहता पाहता इथे मात्र धावा यशस्वीपणे साज बाज और ताज 3 धावा अगदी सहजरित्या इथे मैदानामध्ये पळून पूर्ण केल्या जातील. संघाची धावसंख्या आता मात्र बघायचं यावेळेस नक्कीच पुढे जाईल. धाफलकावरती 5 धावा. एकूण आव्हान जर आपण पाहिले गेले तर 58 झालेले आहेत. 59 धाव्यांचं टार्गेट ठेवलेलं आहे. आशु बंडलकर आपण पाहिलं तर आशु भाऊंची काही बॅटिंग होती. त्यामध्ये आपण पाहिलं तर अमर गोरेंचे देखील मोठे षटकार बघायला मिळाले. सचिन बर्गेने चांगला स्टार्ट दिला. परंतु आता गोलंदाजीमध्ये देखील बघायचं कशा प्रकारे कामगिरी असणार आहे. कारण हाही संघ जर आपण पाहिले गेले तर वसईचा संघ आहे. मुंबईचा संघ आहे आणि मुंबई विरुद्ध पुणे हा बॅटल अनेक वेळा रंगलेला आहे. अनेक वेळा आपण इतिहासाची पानं चढली तर अनेक वेळा ही युद्ध रंगलेली आहेत. आज पुन्हा एकदा युद्ध या भावी नगरसेवक चषकामध्ये रंगलंय. एका बाजूला खेड तालुक्याचा संघ तर दुसऱ्या बाजूला वसई परिसरातील खेळाडू. पुढे ससावत खेळण्याचा प्रयत्न होता. फटका फसला जाईल. चेंडू मात्र थोडासा पडतोय. आता मात्र खेळाडू आता थोडेसे मात्र त्यांनी थोडेसे सतर्क राहिलेत. एक धावी ती आली आणि या एका धाव्याच्या मदतीने स्कोरबोर्ड आता पुढे जाईल. धाफलकावरती 6 धावा. आणि खेड तालुक्यातील बरेचसे खेळाडू मला वाटतं आपण पाहतोय आज टीम मध्ये नाहीयेत. परंतु आहे त्या खेळाडूंना सोबत घेऊन खेळण्यासाठी पीव्हीएन चाकणखेड संघ मात्र तयार आहे. मोठा स्ट्रोक. ओहो यावेळेस काय जबरदस्त एलिमिनेशन पाहायला मिळालं. टायमिंग बघायला मिळाला. इथे सुयोगच्या बॅट मधून चेंडू सीमारेषेच्या बाहेर. कडक चौकार. यावेळेस स्विचिटचा स्ट्रोक मात्र क्षेत्ररक्षक फार दूरवरती बघायचंय. मैदानामध्ये कुलदीप फार दूरवरती राहिलेत आणि चेंडू पुन्हा एकदा सीमारेषेच्या बाहेर. बॅक टू बॅक दुसरा चौकार. थँक्यू डीजे. षटक क्रमांक आपण बघतोय संपलं जाईल ते पहिलं. एक षटकाचा खेळ संपला. एका षटकाच्या समाप्तीनंतर स्कोरबोर्ड वरती बघतोय 14 धावा आहेत. क्रिकेट प्लॉटिंगच्या माध्यमातून आपण पाहतोय नक्कीच या क्रिकेटच्या स्पर्धेचं थेट प्रेक्षेपण अमितजी भुजबळ, सचिन राठोड, त्याचबरोबर गणेश भाई जे आपण पाहतोय कॅमेरामॅनच्या भूमिकेमध्ये. त्याचबरोबर पाहतोय विजय
सर मात्र आपण पाहतोय ऑनलाईन स्कोरिंगच्या भूमिकेमध्ये आहेत. सकाळपासून आपण पाहिलं तर ऑफिशियल तिन्ही पंच, मग त्यामध्ये अमर साठे सर असतील, आनंद चव्हाण, जय पुष्टी, ऑफिशियल तिन्ही पंचांचं मी कौतुक करेल. अचानक पॉईंटच्या प्रत्येक सदस्याने ज्या प्रकारची मेहनत खऱ्या अर्थाने या भावीनगरचं सेवक चषक स्पर्धा भरवत असताना घेतली आहे. अचानक बॉईजच्या सदस्यांनी विशेष आपण पाहिलं तर मॅनेजमेंट कसं असतं किंवा अचानक बॉईजची एक वेगळी खासियत राहिलेली आहे की अचानक बॉईज कधीच की मी मोठा आणि तू मोठा, मी हे काम करणार नाही किंवा मी ते काम करणार नाही, ही भूमिका कधीच आतापर्यंत अचानक बॉईजच्या सदस्याने घेतलेली नाहीये. मिळेल ते काम, जिथे कमी तिथे आम्ही, या भूमिकेमध्ये सतत आपण अचानक बॉईजला बघितलंय. तर मॅच कडे जाऊयात. अमर गोरे षटक क्रमांक दुसरा हाताळण्यासाठी तयार असेल. स्ट्राईक ऑन वैभव, आतापर्यंत 2 चेंडू खेळलाय, 2 चेंडूवरती 2 बनवले आतापर्यंत. दुसऱ्या बाजूला सुयोगने काय रिव्हरचा स्ट्रोकही दाखवला आणि त्याच्यानंतर लॉंगॉनच्या दिशेने देखील एक चौकार त्याने खेचला. अमर गोरे समीकरणाकडे जाऊयात आपण. शेवटचे चेंडू आता शिल्लक असतील 24 चेंडू, 45 धावांची गरज. त्यावेळेस हलक्यात आपण पाहतोय टॅप केलाय बॉलला. पॉइंट मध्ये खेळाडू आहे तिथे कुलदीप. सिंगल तर आपण पाहतोय यावेळेस मैदानामध्ये घेतली जाईल आणि एका धाव्याने धपलक पुढे सरकते स्कोरबोर्ड वरती 15 धावा. मिस्टर कुल देखील आपण पाहतोय टीमचा खऱ्या अर्थानं सहभाग आहे, खेळाडू आहेत, पण एक ऍज अ सबस्टिट्यूट म्हणून मात्र आपण पाहतो नक्कीच ते टीम मध्ये खेळतायत. कारण आपण पाहतोय प्रत्येक नियम किंवा आपण पाहिले गेले तर ज्या प्रकारचे आपण पाहिले गेले तर प्रत्येक संघांमध्ये एक वेगवेगळे नियम असतात किंवा एक वेगवेगळे असोसिएशनच्या माध्यमातून मात्र ते खेळाडू खेळत असतात. तर मला वाटतं ही स्पर्धा झाल्यानंतर नक्कीच कुलदीप हे देखील आपल्याला खेड तालुका 40+च्या तालुका निहाय गटामध्ये खेळताना पाहायला मिळतील. अमर गोरे पुण्याला बघायचं तयार आहे. स्ट्राईक ऑन सुयोग. हो, यावेळेस पॅडल स्वीप करण्याचा प्रयत्न होता. तिथे बघायचं मैदानामध्ये विशाल एका हाताच्या साह्याने चेंडू अडवण्याचा प्रयत्न करतायत. चेंडू हातात आलेला नाहीये, तिथे थोडीशी घाई झाली आणि मला वाटतं अमर गोरे सांगतायत की नाही एवढी घाई चांगली नाही आपल्यासाठी. धावा तर रोखायचे, विकेटही मिळवायचे, परंतु त्यासाठी संयम ठेवा. आयुष्यामध्ये संयम माणसाकडे फार महत्वाचा असतो. आज आमच्या स्क्रीनवरती आपण पाहतोय फक्त हे सगळे भावी नगरसेवक आज आम्हाला पाहायला मिळत आहेत. गोलंदाज तयार, पुढे सरसावलेत. यावेळेस बघायचं पावलांचा वापर केलाय, क्षेत्ररक्षक फार दूरवरती आहेत आणि आता मात्र पॉवर प्लेचा पुरेपूर इथे फायदा घेतलाय वैभवने देखील. वैभवच्या बॅट मधून आलेला चौकार. थँक्यू. ते मैदानामध्ये असणारे आपण पाहतोय त्यांना बाहेर घ्या किंवा त्यांना बाहेर जाऊ द्या. येथे मात्र बघायचं यावेळेस चौकार मैदानामध्ये येताना जो आपल्याला पाहायला मिळालाय 20 धावा स्कोरबोर्ड वरती. अमर गोरे, सन्माननीय मयूरजी केंगरे यांचं देखील आगमन होते, त्यांचंही स्वागत आहे. पुढे सरसावलेत, पावलांचा वापर, टायमिंग प्रॉपर आणि चेंडू सीमारेषेच्या बाहेर. कडक सिक्सर. चरण काय जबरदस्त स्ट्रोक होता. एलिमिनेशन खूप चांगलं होतं मैदानाच्या मध्ये. स्टेप आउट होत चेंडू मात्र आपण पाहतोय त्या ठिकाणी खेळलेला हा षटकार आलाय. या षटकाराच्या मदतीने स्कोरबोर्ड आता पुढे बघायचंय. जाऊया मॅच कडे. 26 धावा, 26 रन, लॉस ऑफ 0 विकेट. गोलंदाजीसाठी गोलंदाज तयार. पुढे मैदानाच्या मध्ये बघायचं यावेळेस समोर गोरे. थोडस मात्र नक्कीच आपण पाहतोय आता कमबॅक करायचं असेल चाकण खेड संघाला तर मात्र विकेटच्या शोधामध्ये जावं लागणार आहे. आणि आपण पाहतोय नक्कीच जवळपास सायंकाळचे 4 वाजलेले आहेत. हा चेंडू पुढे अक्रॉस द बॅट इथे खेळण्याचा प्रयत्न केलाय आणि तिथे मैदानाच्या मध्ये चेंडू डॉट धावलं की ते स्थिर आहे. पंचांसोबत थोडीशी चर्चा जरूर आहे, परंतु मी म्हणेल तो अधिकार तुमच्याकडे नाहीये. हा चेंडू डॉट बॉल आहे. वै यॉर्कर आपल्याला जो मैदानामध्ये बघायला मिळाला. समीकरणाकडे जाऊयात. 19 चेंडू 33 धावेंची गरज. 19 गेंदे और जीतने के लिए अभी भी चाहिए 33 रन. बॉलर तयार. ओहो, यावेळेस काय चतुराई चतुराई मैदानामध्ये बघायला मिळाली. कधी कधी शक्तीपेक्षा युक्ती लढवावी लागते
आणि युक्ती तिथे लढवली अमर गोरेने. मैदानामध्ये आता मला वाटतं नवीन नियम जे आलेले आहेत, जोपर्यंत गोलंदाजाच्या हातामधून बॉल रिलीज होत नाही तोपर्यंत बॅटरनी क्रीज सोडायचं नाही माझ्या माहितीनुसार. आता बघायचंय तिथे तर मात्र एक अभ्यासू पंच अमर साठे सर आहेत, काय निर्णय घेणार हे तिथे पाहिलं जाणार. परंतु इथे आता हृदयाचे ठोके धडधड करू लागलेले आहेत. कारण अमर साठे जर आपण पाहिले गेले तर मग इंडिया कप असू द्या, स्वर्गीय रत्नोबा पाटील स्मृती चषक असू द्या, क्रिकॉन स्पर्धा असू द्या, मोठमोठ्या स्पर्धेमध्ये आपण अमर साठे यांना भूमिकेमध्ये बघितलेलं आहे. आणि आनंद चव्हाण सर तिसऱ्या पंचाच्या भूमिकेमध्ये. या बघायचंय इथे आता काय निर्णय असणार आहे. जबरदस्त इथे मैदानामध्ये आपण पाहिले गेले तर त्याने ओळखलं की सुयोग खूप लवकर त्याने क्रीज सोडलं होतं, परंतु मैदानात बघायचं तो वेळेत घरटी परतलेला आहे का हे मैदानामध्ये पाहणं गरजेचं आहे. तिसऱ्या पंचाची मदत इथे घेतली जाईल. आनंद चव्हाण मात्र थोडेसे बिझी होत आहेत. तर मैदानामध्ये बघायचं आहे आता स्वतः आनंद चव्हाण मैदानामध्ये दाखल होत आहेत, पंचासोबत चर्चा करतील. अमर सर, जयपुष्टी सर. चर्चा मैदानाच्या आतमध्ये अजून आपण पाहतोय तिन्ही पंच याच्याकडे चर्चा करतायत. विशेष आपण पाहिले गेले तर नक्कीच ऑन फील्ड निर्णय मात्र तिथे पंच घेतील. बघायचे जयपुष्टी आपल्या जागेवरती जाणार आहेत. जयपुष्टी सरांकडे मात्र नक्कीच सगळ्यांच्या नजरा लागलेल्या आहेत आणि ते मैदानामध्ये काय असतील तर मला वाटतं नॉट आउट, कारण बॉल पूर्णपणे आपण पाहिले गेले तर या ठिकाणी पूर्ण ऍक्शन झालेली आहे. जवळपास रिलीज करण्याच्या मुवमेंट पर्यंत आपण पाहतोय अमर गोरे तयारीत होते. स्पर्धेच्या निमित्ताने सन्माननीय श्रीजीजी नायडू यांचं या ठिकाणी आगमन होते, त्यांचंही स्वागत आहे. मॅच कडे जाऊयात. पुढे एकदा चर्चा मैदानामध्ये सुरू होती आणि त्या चर्चेला आता कुठेतरी पूर्णविराम आलाय. बोला सर. ओके ओके. गोलंदाजीसाठी गोलंदाज आपण बघतोय तयार असणाऱ्या मैदानामध्ये वैभव स्ट्राईक ऑन तयार आहेत. ओहो, यावेळेस वैभवच्या समोर टाकलाय आणि असे चेंडू टाकले ना तो वैभव ते अजगरासारखे गिळून टाकल्याशिवाय राहणार नाही. कडक इथे मैदानामध्ये वैभवच्या बॅटमधून खणखणीत सिक्सर. थँक्यू डीजे. 2 षटकांचा खेळ संपलाय. 32 धावा धाफलकावरती आहेत. समीकरणाकडे मी नक्कीच तुम्हाला घेऊन जाईल. शेवटचे 18 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे आणि 27 धावींची गरज आहे. अमर गोरे प्रचंड महागडे ठरताना पाहायला मिळाले. तब्बल 18 धावा या षटकामध्ये मात्र त्यांनी खर्च केलेले आहेत. आता खेड संघ कशा प्रकारे इथून कमबॅक करणार हे मात्र बघायचं आहे. आता मात्र नक्कीच आपण पाहतोय दोन्ही खेळाडूंसोबत चर्चा होताना जी आपल्याला पाहायला मिळाली. थोडीशी मैदानाच्या आतमध्ये प्रयत्न तर मात्र नक्कीच प्रयत्नाची उंची तुम्हाला वाढवणं गरजेचं आहे.
तुमच्याकडे जे टॅलेंट आहे, तुमच्याकडे जो गुणवत्ता आहे, तर गुणवत्ता आणि टॅलेंटेड कधी व्यक्ती किंवा तुमचं टॅलेंट हे कधी चार भिंतीमध्ये कोंडून राहू शकत नाही. त्याला नेहमी न्याय मिळतो. आशु भंडलकर आता मात्र गोलंदाजीसाठी आलेत. फलंदाजीमध्ये नक्कीच आपली चमक दाखवली. शेवटचे आता चेंडू शिल्लक असतील. 18 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. 27 धावींची गरज आहे. तर असं म्हणतात ना, तुम्ही केलेला अभ्यास, तुम्ही केलेला आपण पाहतोय या ठिकाणी प्रयत्न, तुम्ही केलेला सराव आज या मैदानावरती दाखवायचा आहे. अभ्यास माणसाला परिपूर्ण बनवतो, परंतु टॅलेंट, असं म्हणतात ना की टॅलेंट किसी का गुलाम नाही होता. सुयोगसाठी हा चेंडू होता. फॉलिंग स्वीप करण्याचा प्रयत्न जरूर केला. यावेळेस बॅट आणि बॉल मध्ये संपर्क नव्हता. लास्ट मोमेंटला आपण पाहतोय इथे अशु बंडलकर यांनी मात्र ज्या प्रकारचा चेंडू हाताळलाय ना, तो चेंडू मात्र आपण पाहतोय अगदी शरीराचा वेध घेणारा चेंडू होता. डॉट बॉल इथे आलाय. पहिला चेंडू डॉट आहे. संघर्ष तर नक्कीच मैदानाच्या मध्ये करायचा आहे, कारण आज संघर्ष हे उद्याचं सामर्थ्य बनतो. आशु बंडलकर पुण्यात तयार असेल. राईट आर्म राऊंड द विकेट. अगदी 2-3 पावलाचा रनअप त्यांचा. हलक्याने खेळण्याचा प्रयत्न जरूर इथे केलाय. मनगटाच्या साह्याने इथे वळवल्या बॉलला मिड विकेटच्या दिशेने. क्षेत्ररक्षक बघायचे विशाल आलेत. ओ हो, इथे मात्र डायरेक्ट हिट करण्याचाही प्रयत्न, परंतु 2 धावा खूप चतुराईने इथे पळून पूर्ण केल्या जातील आणि या 2 धावेने संघाची धावसंख्या 34 वरती. प्रत्येक खेळाडू आपल्या खऱ्या अर्थानं विश्वासावरती, आपल्या मनगडाच्या जोरावरती मात्र अनेक मैदानं गाजवली आहेत. तुम्ही काल काय केले यापेक्षा तुम्ही आज काय करणार हे इथल्या प्रेक्षक राजाला बघायचं आहे. स्विचिटचा स्ट्रोक इथे खेळण्याचा प्रयत्न होता, परंतु पुन्हा एकदा खोलवर टप्प्याचा बॉल. फलंदाजाला रीड करत आपण पाहतोय आशु बंडलकर मात्र इथे गोलंदाजी करतायत. खूप चांगली गोलंदाजी. कमबॅक करायचंय आणि कमबॅक करण्यासाठी मात्र तुम्हाला विकेटच्या शोधामध्ये जावं लागेल. हा टॉप ऑर्डर देखील अतिशय महत्वाचा असेल यावेळेस वसई टीमचा, आणि त्यामध्ये महत्वाची भूमिका वैभव आणि सुयोग यांची. वैभवने काय क्लास षटकार खेळले. क्षेत्ररक्षणामध्ये केला जाणारा बदलाव पुन्हा एकदा आपल्याला मैदानामध्ये बघायचं. यावेळेस दीपकचा कव्हर मध्ये खेळाडू आहे. लॉंग ऑफ आहे, लॉंग ऑन आहे, डीप कॉर्नर आहे, डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग आहे. हे 5 खेळाडू 30 यार्ड सर्कलच्या बाहेर. सूचित करण्याचा प्रयत्न पुढे एकदा राहिला. बघायचंय मैदानामध्ये धावपाची संधी आहे, परंतु अशोक सांगितले नाही चेंडू हातामध्ये ठेवा. एक धाव गेली तरी काय हरकत नाही. आता फक्त मॅच लांबवण्याचा प्रयत्न आपल्याला करायचा आहे. गोलंदाज तयार. पुढे मैदानाच्या मध्ये बघायचं अशुभाऊ. खूप चांगले आतापर्यंत नियंत्रणीय या गोलंदाजीमध्ये आपल्याला बघायला मिळालेत. स्ट्राईक वरती सुयोग. ओहो, यावेळेस समोर टाकलाय बॉलला, टप्प्यात दिलाय आणि त्याचा करेक्ट कार्यक्रम देखील केलाय. सुयोगच्या बॅटमधून स्ट्रेट हिट, सिक्सर. थँक्यू डीजे. टेम्परेमेंट खूप चांगलं सेट या दोन्ही बॅटरने इथे केलेलं आहे. 42वा स्कोरबोर्ड वरती आपण बघतोय. स्विचिटचा फटका खेळण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा केलाय, परंतु यावेळेस बॅटवरती चेंडू मात्र मिडल होत नाहीये. एक खराब चेंडू आणि नक्कीच मी म्हणेल त्याचा फायदा उठवला सुयोगने. 3 षटकं संपलेली आहेत. 3 षटकांचा खेळ संपलाय. 43 धावा धाफलकावरती. शेवटचे 12 चेंडू शिल्लक आहेत. 16 धावींची अजूनही गरज. प्रसाद पाटील. प्रसाद, मला वाटतं पहिल्या सामन्याची जी मार्दो मॅचचे तुमचे किताब राहिले होते, ते विनंती आपण ते घेऊन जायचे. मॅचकडे जाऊयात आपण पुन्हा एकदा. 43 धावा धाफलकावरती इथे मैदानाच्या मध्ये आपण बघतोय. स्ट्राईक वरती आता असतील सुयोग. गोलंदाजीसाठी गोलंदाज पुढे येतात. बैठक चौकीत खेळण्याचा प्रयत्न आणि यावेळेस काय असेल. पप्पू लोंढे आले आणि पप्पू लोंढे सांगत असतील, मला थोडीशी जागा मिळाली ना, मी त्या जागेचा, त्या संधीचा फायदा घेतल्याशिवाय राहणार नाही. पहिल्या चेंडूवरती विकेट मिळवली आहे. क्लीन बॉल. फलंदाज बाद.
इथे आपण बघतोय मैदानामध्ये 43 धावा धावफलकावरती आहेत. इथे अगदी मैदानाच्या मध्ये आपण बघतोय सुयोग ज्या खेळाडूने संघाची धावसंख्या आपण इथे बघतोय 43 धावा. शेवटच्या आता चेंडू शिल्लक असतील 11 आणि 11 चेंडूमध्ये जिंकण्यासाठी 16 धावेची गरज. नवीन बॅटर आता मैदानामध्ये शैलेंद्र अर्थात शैलू. शैलेंद्र स्ट्रायकर तयार असतील. स्पीडअप करा टीम, थोडीशी घाई करा. पप्पू लोंढेने पहिल्या चेंडूवरती यश मिळवलंय. कमबॅक करायचंय. कमबॅक कसं करावं हे अनेक उदाहरणं आमच्याकडे आहेत. अनेक उदाहरणं आपण वाचलेली आहेत, बघितलेली आहेत. हलक्यात आपण पाहतो यावेळेस कट केल्या बॉलला पॉइंट मध्ये खेळाडू आहेत मिस्टर कूल. चेंडूला इथे फील्ड करतील तोपर्यंत घेतलेली मैदानामध्ये सिंगल. एका धाव्याच्या मदतीने स्कोरबोर्ड आता पुढे जाईल. धावफलकावरती 44 धावा. 44 रन, लॉस ऑफ 1 विकेट. शेवटचे 10 चेंडू आणि 15 धाव्यांची गरज. गोलंदाजीसाठी गोलंदाज आपण पाहतोय 44 धावा मात्र तयार. पप्पू लोंढे 44 झालेले आहेत. पुन्हा खोलवर टप्प्याचा बॉल फ्लिक केला. यावेळेस आपण पाहतोय एक सिंगल मैदानामध्ये घेतली जाईल. एका धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या पुढे आकार बदलतीये. धावफलकावरती 45. 9 चेंडू आणि 14 धावेची गरज. इथे आपण पाहिले गेले तर नक्कीच चाकण संघाची मात्र प्रयत्न एकच असेल. पीव्हीएन चाकण खेळ मॅच शेवटच्या बॉल पर्यंत घेऊन जायचं आपल्याला. ओ यावेळेस बैठक स्ट्रोक जमिनीवरती गुडघा टेकवलाय आणि इथे षटकारही दाखवलाय. काय होईल खेळाडूची मात्र थोडीशी पडझड, परंतु चेंडू सीमारेषा बाहेर तर गेलाय. परंतु हा षटकार आहे की चौकार आहे हे मात्र तिथे बघितलं जाईल. तर चौकार दिलेला मला वाटतं कोणीतरी प्रेक्षक होते ते. आणि प्रेक्षकांना हेच सांगत असतो मी की तुम्ही मैदानामध्ये व्यत्यय निर्माण होणार नाही याची तुम्ही काळजी घेत चला. आज आपल्यामुळे एखाद्या टीमचं नुकसान होत आहे. गोलंदाज तयार. पुढे पप्पू. ओहो यावेळेस मोठा स्ट्रोक. आता मात्र फटका फसलाय. अमर गोरे आहे समोर. टिपलाय झेल आणि शैलेंद्रचा संपलाय आता इथे खेळ. विकेट. थँक्यू डीजे. इथे षटकार आलाय. आज आमचे डीजे ऑपरेटर देखील आज मूड मध्ये आहेत. एक चांगला कॅच आपल्याला मैदानामध्ये पाहायला मिळाला अमर गोरेचा. तर नवीन बॅटर आता मैदानात दाखल ते होतील. विशाल कोळी. शेवटचे 7 चेंडू 10 धावेची गरज. हा चेंडू अतिशय निर्णायक आणि महत्वाचा चेंडू असेल. गोलंदाजीसाठी गोलंदाज मैदानामध्ये बघायचे पुन्हा एकदा पप्पू. बोला स्पीडअप करा टीम. शेवटचे 7 चेंडू 10 धावेची गरज आहे. गोलंदाजीसाठी गोलंदाज पुन्हा बघायचे पप्पू तयार असतील. स्ट्राईक वरती मैदानाच्या मध्ये विशाल कोळी. हा चेंडू अतिशय निर्णायक असेल दोन्ही टीम साठी. पुढे सरसावलेत पावलांचा वापर. टायमिंग प्रॉपर. तांबडा पांढरा रस्ता झणझणीत आणि विशालने षटकार ठोकलाय खणखणीत. 6 धावा.
यावेळेस आपण बघतोय मैदानामध्ये षटकार येताना जो आपल्याला पाहायला मिळाला आणि या षटकाराने अक्षरशः मॅचचं समीकरण बदलून ठेवलंय. 55 धावा धापलकावरती आहेत. शेवटचे 6 चेंडू आणि आता जिंकण्यासाठी 4 धावींची गरज. एक मॅच आम्ही बघितली साजिद भाई, याच मैदानावरती 6 चेंडू 6 धावींची गरज असताना पहिले 2 चेंडू अतिरिक्त आले, परंतु 6 चेंडू 4 धावींची गरज असताना मॅच आली होती 1 चेंडू 4. हे विसरून चालणार नाही. सुमेध कांबळे गोलंदाजीसाठी आपण पाहतो तयार असतील. कित्येक दिवस कित्येक वर्ष पसायदान स्पोर्ट्स आळंदी देवाची या टीम मध्ये खेळताना आपण सुमेध यांना बघितलंय. आज महत्वाची भूमिका त्यांच्या खांद्यावरती सोपवली आहे. 6 चेंडू 4 धावींची गरज आहे. पहिलाच बॉल यावेळेस कट केलाय पॉइंटच्या दिशेने, मात्र 2 खेळाडूची जरी भेदणारा चेंडू आहे. ओ चेंडू तिथे थांबलाय. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होईल. 2 धावा तर मैदानामध्ये घेतल्या जात आहेत. तिसऱ्या धावेची मागणी केली गेली आहे आणि 3 धावा इथे पळून पूर्ण केल्या जातील. शेवटचा 5 चेंडू आता शिल्लक असतील आणि जिंकण्यासाठी एका धावेची गरज. अलिबाग टीम आपण टॉस साठी तयार राहायचे. लगेच हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न इथे केला जातोय आणि सामना जिंकलाय तो आपण पाहिले गेले तर पगधरे बॉईज एकविरा 11 वसई या टीमने. वेल प्लेड टीम आपण पाहतोय. नक्कीच ही मॅच मात्र तुम्ही जिंकलात. हार्डलक पीव्हीएन चाकणखेड टीम, तुमचाही खूप चांगला संघर्ष आम्हाला पाहायला मिळाला. तर आता मात्र बघायचं यानंतरची होणारी मॅच. लगेच आपण टॉस करणार, कुठल्या प्रकारचा ब्रेक घेणार नाहीये इथे. तर विनंती करतो चला दोन्ही टीमचे कॅप्टन वसई विरुद्ध अलिबाग, कॅप्टन आपण टॉस साठी या. आणि या सामन्याचा प्लेअर ऑफ द मॅच आपण या खिताबाकडे देखील जाणार आहोत आणि प्लेअर ऑफ द मॅच हा खिताब जाईल वैभव, ज्या खेळाडूने 10 चेंडूवरती बनवल्यात 23 धावा, 1 चौकार, 2 षटकार, 2 कॅचेस मात्र त्याने पकडले. तो वैभव तुम्ही देखील मॅन ऑफ द मॅच खिताब घेण्यासाठी यायचंय. त्याचबरोबर सन्माननीय सुरेशरावजी भिसे विनंती करतो काका या आपल्या शुभ हस्ते आपण प्लेअर ऑफ द मॅच हा खिताब या ठिकाणी देत आहोत. वैभव आपण प्लेअर ऑफ द मॅच खिताब घेण्यासाठी यायचंय. आणि सुयोग यापूर्वीच्या मॅचचे मला वाटतं जे हिरो आहेत, सुयोग तुम्ही देखील या. टॉस आपण महत्वाचा लगेच या ठिकाणी करतोय. टॉस आपण करू घेऊ. तर टॉस आपण करतोय. म्हणजे नायडू यांच्या शुभाचे टॉस होतोय. टेलिस कॉल आणि इथे अलिबाग टीमने टॉस जिंकलेला आहे आणि टॉस जिंकून प्रथमतः क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलाय. फलंदाजीसाठी आमंत्रित केलंय. तर यावेळेस आता बागधरे बॉईज एकविरा 11 वसई टीमला 5 षटकांची मॅच असणार आहे. कुठल्या प्रकारचे आहे तेच रूल. खूप चांगली बॅटिंग वैभव यांची आपल्याला पाहायला मिळाली. 10 चेंडूमध्ये 23 धावींची इनिंग. सुयोग यापूर्वीच्या मॅचचे हिरो. तर आपण या प्लेअर ऑफ द मॅच किताब घेण्यासाठी या सुयोग सर तुम्ही देखील या प्लेअर ऑफ द मॅच किताब घेण्यासाठी. आपण रेस्ट घेऊ, काय हरकत नाही. तर खूप चांगला खेळ खऱ्या अर्थानं याही सामन्यामध्ये आम्हाला पाहायला मिळाला. भिसे काका थोडे अजून पुढे सरा. तर नक्कीच आपण पाहतोय स्क्रीनवरती सुयोग आणि वैभव यांना आपण प्लेअर ऑफ द मॅच किताब देऊन सुरेशरावजी भिसे सेवानिवृत्ती चषकाचे असणारे आयोजक त्याचे शुभ हस्ते आपण आज सन्मान दिलेला आहे खेळाडूंना. आणि मला वाटतं
आदरणीय अशू भाऊ, आपला जो मॅरेथॉन मॅचचा खिताब राहिलेला आहे ते ट्रॉफीज आमच्याकडे आहे. एखाद्या लहान मुलाकडे पाठवून द्या. विकेटवरती कोणी खेळायचं नाहीये. फक्त मोजून 5 मिनिटाचा ब्रेक असेल. आपण पाहतोय भावीनगर सेवक चषक 2025 अचानक बॉईजचं एक देखणं आयोजन. आणि आता आमच्या डीजे कडे घेऊन जायला आज थोडेसे ते मूड मध्ये आहेत. त्यांची गाडी रुळावरती आणि ते सेट झालेत. तर ऐकूयात डीजे मास्टर याडा.